नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचा वेळ होता हा आणि रुची आणि मी गावात चाललो होतो आणि जाता जाता मला रस्त्याच्या कडाला हा सरडा दिसला होता. याला गिरगिट म्हणता आणि याने एकदम गवतासारखा रंग घेतला होता. माझ्याकडे कॅमेरा नव्हता, त्याच्यामुळं इतका भारी व्हिडिओ आलेला नाही आहे किंवा मी HD मध्ये व्हिडिओ नाही काढलेला आहे, OnePlusच्याने काढलेला आहे आणि हा गवतात गेल्यानंतर दिसेनासा होऊन जातो. शेडमध्ये आलो होतो आणि आता इथे ना परत दुसऱ्या पक्षाने अंडे दिलेले तुम्हाला दाखवतो मी. ते थोडं अवघड इथं थांबणं. दिसतंय का? क्या किया रे? उधर से नहीं, इधर चाहे मत घुमा, बैठे ले हो. नहीं दिसत है, इसमें है रे पर दिख नहीं रहा. नको नको कुछ मत कर. तर आता बघा बॅटरीचा उजेड केलेला आहे मी आणि ते पक्षी दिसतोय. अंडे आहे तिथं आणि त्याच्यावर बसलेला आहे तो आणि भरपूर लांब आहे. तर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं आमच्या मांजरीने ना ते पिल्लं खाऊन घेतले होते. आता ही बघा मांजर इथं मला नशिबाने भेटलेली आहे आणि तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतो. आता मांजर बघा कशी वरती जाईल आणि बघल पाईपामध्ये काही आहे का नाही. तर आता वरती चढती ती आणि गेलेली वरती. हे बघा बरोबर पाईपाजवळ जाऊन थांबलेली, वास वगैरे घेऊन बघती ती. आणि भरपूर वेळेस मी बघितलेलं आहे ती नखाने म्हणजे तिथं बसलेली असती आणि जसा पक्षी जाईल तसा धरायला बघती त्याला ती. आता डायरेक्ट ती निघून चाललेली, कारण आम्ही भरपूर जण इथं म्हणून. शेडजवळ आलो तुम्ही आणि इथे ना चवळीला एकदम भारी फुलं आलेले ते दाखवायचे होते. 3 कलरचे फुलं इथं. तर त्याच्यातला पहिला कलर हा बघा जांभळा कलर आहे, जे की एकदम भारी फुल दिसतं. आणि ह्या शेंगा पण आलेला आहे. आता याच्यातलाच दुसरा कलर, सेम झाडाला 2च टाईपची फुलं येतात. आता हा पांढरा कलर आहे त्याच्यातलाच, जे की एकदम भारी दिसतंय. आणि बाहेरून पिवळे हे बघा असे. आणि चवळी भरपूर आलेला याला, काय भारी शेंगा आलेला आहे आणि भरपूर आहे. कमरा वाढला झालेला आहे उंचीला, हा भरपूर उंच आहे. बहुत अच्छा आ गया ना, काय अच्छा लग रहा है खाने को. मूग बघा इतका आहे आणि मी एक शेंग तोडली होती. मी तुम्हाला याच्यातला मूग दाखवतो. साधारणतः असं झालेलं आहे बघा. कवळा एकदम भारी खायला. आता ह्या 2 गायांना गिन्नी गवत टाकलेलं आहे आणि ती एक गाय बांधून ठेवलेली. तिने पण खाल्लेलं आहे. तिला टाकलं दावणीमध्ये, पण ती मारती या दोघींना, म्हणून तिला बांधून ठेवलेलं आहे. आणि या 2 खात आहे. मला तुम्हाला ॲक्च्युली सीताफळ दाखवायचं होतं. सीताफळ आमच्याकडे सीताफळच म्हणतात त्याला. तर सीताफळ दाखवायचं होतं. तर ह्या झाडाला भरपूर सीताफळ आलेले. हे बघा इथं पण आहे, इथं पण आहे आणि भरपूर आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात येतं सीताफळ. याला छोटंच झाड आहे, डोक्या इतकीच हाईट आहे, जास्त नाही. आता याच्यामध्ये होतं काय ना सध्या, हे बघा खारुताई खाऊन टाकताय फुलं. हे सीताफळ खारी आमच्याकडं खडी म्हणता, खडी खाऊन टाकतीये. हे एक दाखवायचं तुम्हाला म्हणून मी इथं आलो होतो. हे बघा पिकलेले पण नाही, कच्चेच खाता येते डायरेक्ट. असाच रामफळाला पण ते असेच करता. पंचकर्म चालू असतानाचे व्लॉग संपलेले माझे आणि आता उद्यापासून मी पूर्ण फ्रेश व्लॉग टाकत जाईल. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.